समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स प्रोफेसर शेलार, प्राध्यापक दिनेश जाधव सर, प्राध्यापक गाडेकर सर, प्राध्यापक गणेश बोराटे सर आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, या 3 दिवसाच्या राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये मला आपल्याशी संवाद साधण्याच्या निमित्ताने सहभागी होण्याची संधी दिली, याबद्दल सुरुवातीलाच मी संयोजकांचं ऋण व्यक्त करतो. संवाद साधण्याची संधी असा शब्दप्रयोग मी एवढ्यासाठी वापरला की मी जे काही पुढचा काय अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तुमच्या आणि माझ्या सहनशक्तीवर ते अवलंबून आहे. तर ते भाषण असणार नाही आहे, ते लेक्चर तर अजिबात असणार नाही आहे. त्यामुळं हा एक संवाद असावा असं मला वाटतं. संवाद हा दोन्ही बाजूने असू शकतो. कौशल्य विकास, मला असं तुम्हाला सुरुवातीला विचारावंसं वाटतं की एक 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी कौशल्य विकास किंवा स्किल डेव्हलपमेंट हा शब्द कुठं ऐकू येत नव्हता. माझं बरोबर आहे? 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी, म्हणजे आता मी ज्यावेळेला इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेला कौशल्य विकास हा शब्द कधी ऐकू आला नाही. किंवा तुमच्या आजोबा ज्या वेळेला शिकत असतील कॉलेजमध्ये, वडील शिकत असतील, त्यावेळेला कौशल्य विकास हा शब्द आपण कधी ऐकला नाही असं मला तरी वाटतं. काय मत आहे आपलं? NSDC असं ऐकलं होतं कधी? आपण हल्ली ऐकतो. तर मुळामध्ये मला स्वतःला असा प्रश्न पडतो की गेल्या काही वर्षामध्ये कौशल्य विकास हा विषय इतका सरफेसवर का यावा? मुळात याचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. ज्या विषयाबाबत मी आपल्याशी संवाद साधणार आहे तो विषय साधारण कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास आणि यांचं परस्पराशी नातं काय आहे याबद्दल मी आपल्याशी जे मला वाटतं ते शेअर करणार आहे. ते बरोबर असेल, चुकीचं असेल, त्याचं मूल्यमापन हे आपण करणार आहात. तर मुळामध्ये मला असं वाटतं की कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आज आपण वृत्तपत्र उघडल्यावर काय वाचावं यापेक्षा काय वाचू नये हे जास्त आपल्याला वृत्तपत्रामध्ये आढळून येतं. तर मला मित्रांनो असं वाटतं की कौशल्य या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आहे का? स्किल म्हणजे काय? स्किल या शब्दाचा अर्थ काय? घरी आई चहा करते, बहीण पण चहा करते आणि मग बहिणीला आपण म्हणतो की तुला आईसारखा चहा करता येत नाही किंवा उलटं किंवा व्हॉटेवर. तर स्किलचा मूलभूत अर्थ असा की इट इज ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी टू ॲप्लाय युअर नॉलेज टू अकम्प्लिश द टास्क. आता मुळात मुद्दा असा आहे की आपण खूप शब्द आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या व्यवहारात असे वापरतो. मुळात विषयाची डेप्थ ही खूप मोठी आहे, त्यामुळे 5-10 मिनटं मागं पुढं झाले तर तेवढं आपण कृपया सहन करा. कारण या हॉलच्या बाहेर जाताना तुमचा माइंडसेट हा आत्ता जो आहे त्यापेक्षा 0.01% जरी बदलला तर मी इथं आलो हे बरं झालं असं वाटेल. आणि मला माझ्या अल्पशा अनुभवानुसार ही 100% गॅरंटी आहे की तो तुमचा ॲटिट्यूड बदललेला असेल. आपण मला नंतर सांगू शकता. तर मुळामध्ये आपण खूप शब्द असे जाता जाता वापरतो. म्हणजे आजकाल तर बझरवर्ड झालेत. AI, GPT, कनेक्टिव्हिटी, फेसबुक, ट्विटर, अमुक तमुक, इतके शब्द आपण असे वापरतो जाता येता की त्या शब्दांचा जो मूळ अर्थ आहे त्या अर्थाचा आपल्याला विसर पडतो. आणि तसे मराठीतले मी तुम्हाला काही शब्द सांगतो. ते शब्द म्हणजे चारित्र्य, दुसरा शब्द म्हणजे प्रेम, तिसरा शब्द म्हणजे संस्कृती आणि चौथा माझा आजचा आवडता शब्द म्हणजे व्यक्तिमत्व. हे शब्द आपण इतके जाता जाता वापरतो पण त्याचा अर्थ हा आपल्याला पूर्ण, मी तुम्हाला पैज लावून सांगतो की त्याचा अर्थ हा आपल्याला नेमका आणि पूर्ण माहीत नसतो. नेमका आणि पूर्ण हे महत्त्वाचं. तर मुळामध्ये कौशल्य विकासाकडे जाण्याआधी व्यक्तिमत्व विकास गरजेचा आहे. तर कोण स्किल्ड होऊ शकतो? स्किल, आणि अजून एक मी सुरुवातीलाच सांगतो की स्किल डेव्हलपमेंटबद्दल बरेच गैरसमज आहेत, ते मी माझ्या भाषणात नंतर सांगेन. पण मुळामध्ये आपली गल्लत कुठं होते सांगतो. आपण ज्यावेळेला शाळेमध्ये जातो लहान असताना त्यावेळेला आपल्याला असं शिकवलं जातं की बेरीज कशी शिकवतात आपल्याला. आपल्या बाई, मी मुद्दाम टीचर मिस, हल्ली हे खूप बझरवर्ड्स आहेत. आपल्या बाई म्हणजे मला बाईंनी शिकवलं, माझ्या मुलीला मिस शिकवतात.
असा विषय येतो. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे, तर शाळेतल्या ज्या मिस असतात त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळते आणि शाळेत ज्या बाई होत्या त्यांच्याकडनं ज्ञान मिळायचं, हा फरक आहे. आता काय होतं सांगतो की मला मुळामध्ये खेड्यातल्या शाळेचं जे वातावरण आहे ते मला जास्त भावतं. त्याचं कारण सांगतो. म्हणजे आजूबाजूचा विभाग हा ग्रामीण आहे म्हणून मी हे बोलत नाही, कारण तिथं बेरीज कशी शिकवतात, कसा स्किलचा संबंध कुठे आहे बघा, की बेरीज अशी शिकवतात की 2 + 2 = 4. मग त्या बाई काय करतात, एक पिशवी घेतात, त्यात 2 चॉकलेट टाकतात किंवा त्यात मग अजून 2 पेन टाकतात आणि मग ते असं उपडं करतात टेबलवर आणि काय म्हणतात, आता हे मोजा, आता 4 झाले. म्हणजे आपल्याला बेरीज आली. तर बेरीज आली म्हणजे काय, म्हणजे बेरीज आली असं आपण तेव्हाच म्हणू शकतो ज्या वेळेला ज्या माणसाला किंवा ज्या मुलाला हे सांगितलं त्याच्यानंतर तो त्या टीचरच्या मदतीशिवाय कुठलीही बेरीज करू शकेल, तर बेरीज आली. आपण सायकल शिकतो, आपल्याला मोठा भाऊ मोठी बहीण सायकल शिकवते, सुरुवातीला चालवून दाखवते, नंतर ती आपल्याला मागं त्या सीट कवरला धरते, हळूहळू सोडून देते, मग आपण पडतो, मग परत ती धरते आणि एक वेळ अशी येते की तिचा सपोर्ट लागत नाही. तर मुळात आपल्याला जे शिकवलं जातं आणि आपल्याकडनं बाहेर पडल्यावर जे काम अपेक्षित आहे याच्यामधली दरी दुर्दैवाने आजही बुजलेली नाही. ती दुर्दैवाने बुजलेली नाही. आता हे जे सगळे अटेम्प्ट्स आहेत, आता उदाहरणार्थ MSD हे फार चांगलं काम करतं आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, किंवा MOLE आहे, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. ही सर्वात जुनी, हे सगळ्यात जुनं मंत्रालय आहे सर. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट हे सगळ्यात जुनं मंत्रालय की जे ह्याच्यावर कन्सिस्टंटली काम करते. आपल्या देशामध्ये लोकसंख्या एक फार मोठा विषय आहे, तो माझा आजचा विषय नाही आहे, पण स्किल डेव्हलपमेंटमध्ये जी हर्डल्स आहेत त्याच्यात पॉप्युलेशन इज वन ऑफ द हर्डल. तो आपला आजचा विषय नसला तरी त्याचा रेफरन्स देणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला जे शिकवलं जातं आणि आपल्याला जे करायचं असतं त्याच्यामधला जो गॅप आहे तो बुजवण्याआधी मुळात तो गॅप जन्मला का याच्यावर विचार होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व काय, आपलं स्किल काय, आपण काय करायला पाहिजे, आपण काय शिकतो, आपल्याला काय शिकवलं जातं, हे मुद्दे कळीचे आहेत. आता बघा तुम्ही, 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत हा गॅप बुजवायसाठी. अगदी तुम्ही पहिलीतला वर्ग घ्या की जिथं ती शिकवते की हे बघ, ही गाय, हा कुत्रा, हे मांजर, असं शिकवलं जातं आपल्याला. आणि अगदी तुम्ही लास्ट इयर इंजिनिअरिंगचा क्लास घ्या की जिथं फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन शिकवलं जातं. तर मला मुळात स्वतःला असा प्रश्न पडतो की आपण वर्गामध्ये आज टीचरनी क्वाड्रेटिक इक्वेशन शिकवलं किंवा लॉचा टीचर काय म्हणतो, आज मी वर्गामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट शिकवला किंवा आज मर्कंटाईल लॉ शिकवला. कॉमर्सचा टीचर म्हणतो आज मी वर्गामध्ये बँकिंग शिकवणार आहे. म्हणजे नक्की काय, म्हणजे एकसामायिक समीकरण मराठीत म्हणतो आपण, किंवा इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह. तर हे डेरिव्हेटिव्ह वर्गात शिकवायचं म्हणजे काय करायचं नक्की. तर मित्रांनो, मला स्वतःला असं वाटतं की एक कंस लिहा तुम्ही असा, त्या कंसामध्ये असं लिहा की टीचिंग असं लिहा त्या कंसात, कंस पूर्ण वजा, आपण वजाबाकी करतो गणितात, दुसरा कंस लिहा टीचिंग मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मटेरियल गिव्हन ऑर प्रिंटेड इन बुक्स ऑर नोट्स. आता बुक्स आणि नोट्स हे शब्द कालबाह्य झाले, गुगल, AI, ChatGPT. तर टीचिंगमधनं जर हे वजा केलं तर बाकी काय उरतं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे टीचरचा जो रोल आहे तो सांगणं हा माझा अधिकार नाही किंवा तो माझा हेतूही नाही. पण वर्गामध्ये आपण पुस्तकामध्ये जे ऑलरेडी कोणीतरी छापलेलं आहे ते फक्त रिप्रोड्यूस करतो का. म्हणजे आता बऱ्याच मॅनेजमेंटच्या वर्कशॉपमध्ये मी गेलो की समजा वर्गामध्ये शिकवलं की पीटर ड्रकर्स प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट किंवा मॅक्स वेबर्स 14 प्रिन्सिपल्स ऑफ ब्युरोक्रेसी असं मॅनेजमेंटमध्ये शिकवतात. तर ही त्याची 14 प्रिन्सिपल्स आहेत. तर मुलगा काय म्हणतो समोरचा, अरे ते मला माहिती आहे ना, ते दिलं आहे पुस्तकात, ते इंग्रजीत दिलं आहे, ते मी वाचलं आहे. बरं, विद्यार्थ्याचं इंग्रजी शिकवणाऱ्यापेक्षा चांगलं आहे, तर मी ते वाचलं आहे. आता तू मला, म्हणजे ही 14 प्रिन्सिपल्स आहेत हे तुम्ही आम्हाला सांगून आमचा वेळ कशाला घालवता वर्गात. त्याच्याऐवजी मी कॅन्टीनमध्ये कोणाबरोबर तरी गप्पा मारत बसेन, माझ्या मैत्रिणीबरोबर बसेन, मी क्रिकेट खेळेन, मी पिक्चरला जाईन. तुम्ही वर्गात वेळ वाया का घालवता.
आता आपल्याला काय वाटतं, काय हा विद्यार्थी किती उर्मटपणा, पण हा उर्मटपणा नाही आहे, हे बरोबर आहे. तर वर्गामध्ये आपल्याला जे ऑलरेडी पुस्तकात दिलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं असतं, आणि म्हणून क्लासरूम टीचिंगचा इम्पॉर्टन्स हा आजही शाबूत आहे. हे मला कधी कधी भीती वाटते की गुगल आल्यापासून मला अशी भीती वाटते सर, की गुगल, ChatGPT, AI, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर ह्या सगळ्या इतक्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत. गुगल ही एक प्रचंड मोठी युनिव्हर्सिटी आहे. तर काही काळाने या गुगलमुळं IIT युनिव्हर्सिटी बंद पडेल का काय, कारण शिकायचीच गरज उरली नाही आता. तर असा विषय आहे, आणि हा स्किल डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. स्किल डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा शत्रू की तुम्हाला रेडिली अवेलेबल होणारं मटेरियल. 3 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट ज्ञान. आता ज्ञान या शब्दाची पण गंमत आहे, म्हणजे खूप शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत नसतात. की कॅरेक्टर, आपल्याला अर्थ माहीत नाही कॅरेक्टरचा, कॅरेक्टरची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे का, माहीत नाही. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, अरे काय त्या माणसाचं कॅरेक्टर इतकं छान आहे का, तो नाकासमोर बघून चालतो, अजिबात मुलींकडे वळून बघत नाही, अतिशय त्याचं चारित्र्य छान आहे, झालं संपलं विषय. पण एखाद्याकडं वाकड्या नजरेने न बघणं किंवा भ्रष्टाचार न करणं किंवा उर्मटपणे वागणं, ह्या सगळ्याच्या पलीकडं चारित्र्याची व्याख्या आहे. म्हणजे हे तर त्याच्या बेसिक स्टेप्स आहेत, पण चारित्र्य इथं संपत नाही. तसं आपलं एज्युकेशन हे वर्गातली लेक्चर अटेंड करणं, 75% अटेंडन्स होणं, नंतर परीक्षेला बसणं आणि मार्कशीट येणं आणि आपल्याला डिस्टिंक्शन मिळणं इथं संपत नाही. ते कुठं संपतं, तर ते स्किल्सपाशी संपतं. ते स्किल्सपाशी संपतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचा संबंध आपल्या ज्ञानाशी आहे. आपल्याला कसं करायचं आहे याचा संबंध आपल्या कौशल्याशी आहे, आणि आपल्याला ते का करायचं आहे याचा संबंध आपल्या स्वभावाशी आहे. तर या 3 गोष्टींची उत्तरं तुम्ही काही बघा, गाडी शिकायची नवीन, ह्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, आणि त्याच्यानंतर त्या गाडी शिकण्याकडे बघा. बघा तुमचा दृष्टिकोन बदलतो किंवा नाही. आता स्किल डेव्हलपमेंट हे कळीचा प्रश्न होण्याचं अजून एक कारण सांगतो, की आपल्या देश हा तरुण देश म्हणून ओळखला जायला लागला आहे सध्या. कारण आपल्याकडं अगदी रिसेंट झालेल्या सर्वेनुसार 50% मॅनपॉवर ही 25च्या अराउंडची आहे, आणि 65% मॅनपॉवर ही 35च्या अराउंडची आहे, बिलो 35. आता मला सांगा, जर 100रातले 65% लोक हे जर 35 वर्षापेक्षा कमी असतील, तर यापेक्षा देशाची स्ट्रेंथ काय असू शकते दुसरी. तर स्किल डेव्हलपमेंटचं महत्त्व ते यामुळं आहे. आता दुसरं अजून एक सांगतो, की स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत आणि काही परसेप्शनल मिसअंडरस्टँडिंग आहेत. म्हणजे चॅलेंजेस कुठली आहेत सांगतो. आता मी जी शोधली ती चॅलेंजेस तुम्हाला सांगतो. आपल्याकडं काही मिसमॅच आहेत, बरेच मिसमॅच इन डिमांड अँड सप्लाय. म्हणजे आपण काय तयार करतो आणि बाहेर काय पाहिजे. म्हणजे इतकं सोपं सांगतो, की घरी आईने पोहे केले, तो मुलगा म्हणतो नाही पण मला उपीट पाहिजे. मग आई म्हणते अरे खाऊन तर बघ खूप छान झाले, तो म्हणतो नाही तू पोहे छानच करतेस पण मला उपीट पाहिजे. आणि एक्झॅक्टली हेच आज ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं पिक्चर आहे. एक्झॅक्टली हे पिक्चर आहे. मग आई चुकते का, मुलगा चुकतो का, मग केले तेवढे पोहे तर खावे, पण नाही त्याला उपीट खायचे. तर आई म्हणजे एज्युकेशन आणि तो मुलगा म्हणजे इंडस्ट्री, प्रातिनिधिक. तर प्रश्न असा आहे की डिमांड सप्लाय मधला गॅप कसा भरून काढायचा हा फार मोठा विषय. दुसरा स्किल डेव्हलपमेंटचा हर्डल हा की आपल्याकडं मोबिलायझेशनचे इश्यू खूप आहेत. म्हणजे मला माझा उदरनिर्वाह हा माझ्या गावाजवळ हवा असतो, माझ्या गावात हवा असतो, माझ्या घराजवळ हवा असतो. तर आपल्याला इथं रिजनल वाद काढायचा नाही आहे, पण पटकन एखादा महाराष्ट्रीयन उठला, त्याला बिहारमध्ये जॉब लागला आणि तो तिथं सेटल झाला, असं कधीतरी ऐकू येईल का तुम्हाला? आपला मराठी माणूस म्हणतो अरे कुठं इथनं हे बरं आहे आपलं इथं जाऊ दे. पण तो माणूस तो कुठेही जातो, नॉर्थचा माणूस कुठेही जातो. तुम्ही कितीतरी असे मी लोक तुम्हाला दाखवीन, पुण्यातच नाही अगदी आता तालुका प्लेसला यायला लागलेत, की दे आर रेडी टू गो एनिवेअर. प्रश्न असा आहे की मोबिलायझेशनच्या या इश्यूमुळं स्किल मायग्रेशन
स्किल मायग्रेशन हे हार्डल आहे. मला सांगा, पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, बेंगलोर ही शहरं का वाढली? तर तिथं फक्त लोक मायग्रेट नाही झाले, तर तिथं स्किल्स पण मायग्रेट झाली. आता मला सांगा, दुसरा अजून एक प्रचंड मोठा गैरसमज आहे स्किल डेव्हलपमेंटबद्दल. तो गैरसमज कसा आहे सांगतो मी तुम्हाला, की स्किल डेव्हलपमेंट रिझल्ट्स इन लो पेड जॉब्स, असं नाही आहे. लोकांना काय वाटतं, स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय, वोकेशनल, टर्नर, फिटर असं आहे ना, असंच आहे ते, की प्लंबर, कार्पेंटर, टर्निंग, फिटर, लॅपटॉप रिपेरी, मोबाईल रिपेरी या प्रकारच्या फील्डमधलेच जॉब्स हे स्किल डेव्हलपमेंटमध्ये येतात, असा समाजामध्ये गैरसमज आहे. आणि हा गैरसमज जाण्याची नितांत गरज आहे. आता तुम्हाला दुसरं सांगतो मी, की काय होतं सांगतो, की त्याचं कारण सांगतो. आता मी जर स्किल्स म्हटलं ना, तर कुठल्या कुठल्या प्रकारची स्किल्स आपल्याला लागतात. आपण काय म्हणतो, हा गाणं छान म्हणतो, असू शकतं. हा चहा चांगला करतो, म्हणजे मग गाणं चांगलं म्हणणाराच हा चांगला कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहू शकतो. तसं एखादा अंथरुणाची चांगली घडी घालू शकतो. तर जो चांगला कॉम्प्युटर प्रोग्रॅम लिहू शकतो तेच स्किल आहे का? अंथरुणाची घडी घालणं हे स्किल नाही का? तर आहे. आपण घरातल्या घरात ऑब्झर्व करा, सगळेजण सारखी घडी घालत नाहीत, त्याच्यात सुद्धा स्किल असतं. मला तुम्हाला सांगायचं हे आहे की प्रत्येक गोष्टीत स्किल असतं, जर तुम्ही त्याच्यात इंटरेस्टेड असाल तर. त्यामुळं आपल्याला आता स्किल्सची यादी फार मोठी आहे. मी तुम्हाला अतिशय ब्रॉड स्किल्स सांगतो. पहिलं स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल, की जे आपल्या श्वासासारखं आहे. तुम्ही शिक्षक असा, तुम्ही प्लंबर असा, तुम्ही पंतप्रधान असा, तुम्ही पोलीस असा, तुम्ही आमदार असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही रिसर्चर असा, कम्युनिकेशन स्किल्सवर जो मास्टर करतो त्याला इतर स्किल्स मास्टर करणं तुलनेने सोपं जातं. मग इथं भाषेवरच्या प्रभुत्वाचा संबंध येतो. म्हणजे आपण अनेक गोष्टींची गल्लत करतो. म्हणजे माहिती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, आपण गल्लत करतो. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलाला इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स येण्याचं हे प्रमुख कारण आहे. कारण आपण ज्ञान आणि माहिती याच्यात गल्लत करतो. आपण स्मार्टनेस आणि इंटेलिजन्स याच्यात गल्लत करतो. ह्याचं कारण असं की अरे काय इंग्लिश बोलतोय तो माणूस, फार हुशार आहे हो, काय फाडफाड इंग्लिश बोलतो. अरे फाडफाड इंग्लिश बोलतो, इट्स ओके, मी फाडफाड मराठी बोलतो. पण असं आपल्याला वाटत नाही. कारण आपण 15 ऑगस्टला फक्त स्वातंत्र्य दिन साजरा करतो, आपण स्वतंत्र नाही झालो अजून. आपली सांस्कृतिक लाचारी, आपली भाषीय लाचारी अजून मनामध्ये तशीच आहे. म्हणजे ज्या वेळेला IT कंपनीतला टीम लीडर हा धोतर आणि टोपी, नेहरू शर्ट घालून इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जाईल, त्यावेळेला भारत स्वतंत्र होईल. आपण आत्ता फक्त झेंडावंदन करतो, आपण स्वातंत्र्य दिन नाही साजरा करत. कारण आपण पोशाखाचा संबंध स्टेटसशी लावतो. विवेकानंदांची ती कहाणी जगविख्यात आहे की ते त्या शिकागोला परिषदेला गेल्यावर त्यांना आत सोडलं नाही. आणि ते म्हणले, अहो म्हणे तुम्ही परिषदेला कसे आलाय? तर वाटत नाही तुम्ही परिषदेला आलात असं. तर ते म्हणले, अहो इथं जे श्रोते बसलेत, म्हणजे त्यांना खरं तर रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं होतं. तर ते म्हणले, इथं जे श्रोते बसलेत ते सुद्धा तुमच्यापेक्षा ज्ञानी आहेत, तर तुम्हाला आत सोडायचा प्रश्नच येत नाही. तर मग विवेकानंद म्हणले की अहो पण तुम्हाला हे कसं कळलं की आत बसलेले माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत? मग ते म्हणले, अहो तुमची ती कफनी, पायात त्या खडावा आहेत, ती कफनी पण फाटली आहे. ते विवेकानंद म्हणले, मला आजच हे कळलं की तुमच्या देशामध्ये ज्ञानाची पारख ही कपड्यावरून होते, आमच्या देशात असं होत नाही. तर प्रश्न असा आहे की खूप गोष्टींवरनं आपण जम्पिंग कन्क्लुजन काढतो. आणि म्हणून स्किल्सचा तो प्रमुख अडथळा आहे. की मुळामध्ये मला सांगा की कम्युनिकेशन स्किल हे पहिलं स्किल आहे. कम्युनिकेशन स्किलमध्ये भाषा येते आणि बरंच काही येतं. व्हर्बल कम्युनिकेशन येतं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन येतं, बॉडी लँग्वेज येते, देहबोली. ओल्डेस्ट लँग्वेज ऑफ ह्युमन बिईंग इज देहबोली. कारण तानबाळ काय म्हणते हे आईला का कळतं? देहबोली. प्रश्न असा आहे की कम्युनिकेशन स्किल्स. दुसरं स्किल आहे प्रोफेशनल स्किल. मग ते प्रोफेशनल स्किल प्रोग्रॅमरचं असेल, डॉक्टरचं असेल, सिव्हिल इंजिनियरचं असेल, केटरिंगचं असेल, चहा करण्याचं असेल. अगदी पानपट्टीच्या ठेल्यावर जरी तुम्ही गेलात तरी तो जसं पान लावतो आणि आपण घरी जसं पान लावतो, जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हाच स्किलचा गॅप आहे. तिसरं आहे ते लिडरशिप अँड मॅनेजमेंट.
म्हणून मी परत सांगतो मित्रांनो की स्किल डेव्हलपमेंटबद्दल प्रचंड मोठा गैरसमज असा आहे की स्किल डेव्हलपमेंट हे लो प्रोफाईलचे जॉब्स देतं. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स केला आणि 40 लाखाच्या पॅकेजची नोकरी लागली असं कधीही होत नाही, असा गैरसमज सगळ्यांमध्ये आहे. पण तो खोटा आहे. अशा केसेसही आहेत, फक्त ते आपल्याला दिसत नाहीत. तर कम्युनिकेशन स्किल, प्रोफेशनल स्किल, लीडरशिप अँड मॅनेजमेंट, आणि चौथा जो प्रचंड मोठा घटक आहे तो युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज हा आहे. आपण काय करतो की आपण ज्ञान एकीकडं, संस्कृती एकीकडं, माणुसकी एकीकडं आपण कंपार्टमेंट केलीत. हा BCom आहे, तो BSc आहे, हा BE आहे, त्या BEमध्ये परत कंपार्टमेंट, हा मेकॅनिकल आहे, हा सिव्हिल आहे. असं जे प्रगल्भ देश आहेत तिथं नाही आहे. ॲक्च्युली आपल्याकडं आता यायला लागले नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असेल, आता ते ही बंद व्हायला लागली आहे. पण ॲक्च्युली आपल्याकडं इतके वॉटर टाईट कंपार्टमेंट आहेत, प्रचंड वॉटर टाईट, म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बरा, इतके वाद आहेत आपल्याकडं. सरांना माहिती असेल, बऱ्याचशा कमिट्यांवर सर आहेत, तुमचे शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत, की हा कॉमर्स, हा सायन्समध्ये हा फिजिक्स, हा केमिस्ट्री. ॲक्च्युली मला हा शैक्षणिक जातीयवाद आहे. कारण एखादा इंजिनियर आहे ना तर तो फक्त इंजिनियर आहे, तो सिव्हिल मेकॅनिकल हे नंतरची गोष्ट आहे. जसं MBBS हा फिजिशियन असतो, आपण ताप आला तरी त्याच्याकडे जातो, डोकं दुखलं तरी त्याच्याकडे जातो, गुडघ्याला लागलं तरी त्याच्याकडे जातो. मग हाड मोडलं तर मग तो सांगतो की ऑर्थोपेडिक सर्जनकडे जा, पण आपण जातो आधी फिजिशियनकडेच. त्यामुळं ते एक स्किल युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचं मी ज्यावेळेला पर्सनॅलिटीवर येईन त्यावेळेला अधिक ते विशद करून सांगेन तुम्हाला. पण प्रश्न असा आहे की युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा स्किल डेव्हलपमेंटशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला पर्सनॅलिटीवर अधिक खोलात जाताना सांगेन. आता बघा, हे आत्ता मी सुरुवातीलाच सांगितलं की आपलं जे शिक्षण आहे हे शिक्षण आणि स्किल्स याचा ब्लेंड का होत नाही. तर आपल्याला जे शिकवलं जातं, मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं की बेरीज शिकवली जाते. 2 सफरचंद त्या पिशवीत टाकतात, मग त्या बाई 3 केळं टाकतात आणि मग ते पिशवी अशी उलटी करतात. मोज रे आता 5. येस, बेरीज कळाली मला. तर जसं ना जेवण झाल्यावर आपल्याला ढेकर येते बघा. ढेकर म्हणजे काय? ढेकर म्हणजे ज्ञान. आपण तृप्त झालो याचा या फीलचं प्रतीक म्हणजे ढेकर, बरोबर आहे ना. तसं आपल्याला एखादी गोष्ट समजल्याचा फील कधी येतो आपण विचारायला पाहिजे. आपण एखादं लेक्चर ऐकून ज्यावेळेला वर्गाच्या बाहेर जातो त्यावेळेला आपल्याला फील आला का हे समजल्याचा, याने मला आज कळालं बरं का. किंवा मोबाईलवर बऱ्याचशा गोष्टी आपण ते खूप अशा करतो, जमत नसतं एके दिवशी ते जमतं, अरे मला आज आलं ते. तर प्रश्न असा आहे की ही जी प्रॅक्टिकल आणि थिअरीची सांगड आहे ॲडिशन शिकवण्याची, मग बेरीज कशी, गुणाकार कसा करतात, तर गुणाकार म्हणजे रिपीटेड ॲडिशन. 2 त्रिक 6 म्हणजे काय, 2 मध्ये 2 मिळव, परत 2 मिळव, परत 2 मिळव, 3दा मिळव, म्हणजे रिपीटेड ॲडिशन म्हणजे मल्टिप्लिकेशन. म्हणजे किती सुंदर आहे बघा प्रॅक्टिकली. आपण जसं वर जातो, वर म्हणजे इयत्तेच्या दृष्टीने, जसं आपण पुढच्या इयत्तांमध्ये जातो, जसं आपण हायर अँड हायर एज्युकेशनच्या दिशेने जातो, तसं आपलं शिक्षण आणि प्रॅक्टिकल याचा घटस्फोट होत जातो. हे एकीकडं, ते एकीकडं. एक अतिशय सुंदर मी पाहिलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. खेड्यामधली शाळा असते, म्हणजे अतिशय तुटपुंज इन्फ्रास्ट्रक्चर असतं, आणि शहरातली शाळा असते. शहरातली शाळा फार पॉश असते, एकदम वेल इक्विप्ड, व्हिडिओ, डॉक्युमेंटरी, LCD प्रोजेक्टर वगैरे. इव्हन छोट्या छोट्या शाळांमध्ये पण आता पुण्यामध्ये जे कॉन्व्हेंट स्कूल आहेत 3-3 लाख फी आहे. इंजिनिअरिंगची पण एवढी फी नाही आहे, 3-3 लाख फी. काय तर नाही, आम्ही वर्गात डॉक्युमेंटरी दाखवतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, स्काईप आहे, दिस दॅट, अमुक तमुक सगळं. प्रश्न असा आहे की अगदी प्राणी शिकवतात बघा खेड्यामध्ये. मी एका शाळेत गेलो, एका खेड्यातल्या एका प्रोग्रामसाठी गेलो होतो. मी एक केस स्टडी घेतली लिहायला की शाळेत काय शिकवतात. प्राणी, फुलं, अगदी बेसिक, बरोबर आहे. आपण लहान मुलाला सांगतो ते बघ चिऊ, ते बघ मऊ, किती साधं आणि गोड आहे बघा. ते लर्निंग आहे ते. तर ते कसं शिकवतात, मग ते टीचर त्या पोराला कडेवर घेते आणि बाहेर येऊन आई दाखवते तशी. ते चिऊ, बरं चिऊ आकाशात उडते म्हणून ठीक आहे. आता ते बैल आहे, बैल किंवा हम्मा म्हणतात त्याला लहान मुलांच्या भाषेत.
तर प्रश्न काय होतो की बाहेर तो प्राणी बघायला तो मुलगा जातो, जवळ जातो, मग ते एकदम जवळ गेला की तो बैल बिथरतो, मग हा घाबरून मागे येतो. आता प्रश्न काय होतो बघा, शहरामध्ये ना या प्राण्यांची चित्र दाखवतात स्क्रीनवर की हे बघ हा बैल असा दिसतो. तुम्हाला लर्निंगचं छोटं प्रिन्सिपल सांगतो की इफ यू टेल मी आय विल रिमेंबर, इफ यू टीच मी आय विल अंडरस्टँड, अँड इफ यू विल इन्व्हॉल्व मी आय विल एन्जॉय इट. तर आपल्याकडं दुर्दैवाने काय होते की आपलं काम हा आपला प्लेजर होत नाही आहे. तुम्ही जपानमध्ये बघा, तुम्ही युरोपमध्ये बघा, त्यांचा प्लेजर म्हणजे काय तर त्यांचं काम. तर आपण काय म्हणतो, अरे आठवडाभर ठीक आहे, ते बरोबर आहे, आठवडाभर भयंकर काम केलं, आता मी विकेंड एन्जॉय करणार. पण ॲज इफ म्हणजे तो काम म्हणजे काहीतरी शिक्षा आहे किंवा अनप्लेझंट आहे. तर ते काय होतं सांगतो की शहरामध्ये काय होतं की मुलाला बैल कसा दिसतो, म्हैस कशी दिसते, तिला 2 शिंग असतात, 4 पाय असतात, एवढंच कळतं. खेड्यामधल्या मुलाला त्याच्या जवळ जाऊ नये, नाहीतर तो शिंगानी मारतो आपल्याला, हे कळतं. त्यामुळं ज्ञान पूर्ण कुणाचं आहे, त्या खेड्यातल्या मुलाचं ज्ञान पूर्ण आहे, त्या शहरातल्या मुलाचं ज्ञान अर्धवट आहे. म्हणजे त्याला ते शिंग मारून 4 टाके पडल्यावरच कळणार, त्याचं ज्ञान तेव्हा पूर्ण होणार की जे या ग्रामीण भागातल्या मुलाचं लहानपणीच झालेलं असतं. हा फरक आहे ना, हा फरक हा स्किल डेव्हलपमेंटचा प्रचंड मोठा फरक आहे. तर जे आपल्याला जे शिकवलं आणि आपण जे शिकलो त्याच्यात गॅप आहे. आपण जे शिकलो असं आपल्याला वाटतं आणि आपल्याला जे समजलं त्याच्यात परत गॅप आहे. आणि आपल्याला जे समजलं आणि बाहेर मार्केटमध्ये जे पाहिजे त्याच्यात परत गॅप आहे. आणि हे गॅप बुजवणं म्हणजे एका बाजूनी स्किल डेव्हलपमेंट आणि दुसऱ्या बाजूनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तुम्ही बघा की MBBS झाला मुलगा एखादा, तर तो काल MBBSचा त्याचा रिझल्ट लागला आणि आज त्याला एखादं मोठं ऑपरेशन करायला दिलं की हा रोगी भयंकर सिरियस आहे आणि ह्याचं ऑपरेशन तू कर, असं होतं का? असं होत नाही. किंवा एखादा LLB मुलगा झाला, LLM झाला आणि त्याला उद्या सांगितलं की ही केस तुला हायकोर्टात प्लीड करायची आहे. मग काय म्हणतात ते, अरे भयंकर बाबा 50 कोटीचा प्रश्न आहे, कुठल्या तरी अनुभवी वकील द्या, एवढा नवीन माणूस देऊ नका, किंवा अनुभवी डॉक्टर द्या, त्याचा जीव जाईल. तर माझा एक अतिशय बेसिक प्रश्न आहे की जर 4 वर्ष BAMS शिकल्यावर 1.5 वर्षाची इंटर्नशिप केल्यानंतर जर तो ते प्रॅक्टिकली करू शकत नसेल, तर मग आपण, आपले शिक्षक, आपली युनिव्हर्सिटी, आपला सिलेबस हे 4 वर्ष करत काय होते? बाहेर पडल्यावर कुठंतरी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यावा लागणं, हे मला वाटतं आपल्या शिक्षण पद्धतीचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. कुठंही असं होत नाही. तो माणूस डिग्री घेऊन बाहेर पडला की डायरेक्टली त्याला उचलतात, कामावर प्रोजेक्टवर टाकतात. मी अशी युनिव्हर्सिटी पाहिली एक स्वीडनमधली की पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सर्जरी झालेला मुलगा अशी डिग्री घेतो आणि ओटीत जातो डायरेक्ट, बोलत सुद्धा नाही कोणाशी. याचा अर्थ भारतीय शिक्षण पद्धती चुकीची आणि पाश्चिमात्य चांगली असं अजिबात नाही. आपली शिक्षण पद्धती अनेक अर्थांनी त्यांच्यापेक्षा सरस आहे, पण हा जो गॅप आहे हा भरून काढायला पाहिजे. आता बघा, दुसरं अजून एक आहे बरं का, की याला एज्युकेशन सिस्टीमचा एक फार मोठा एक त्रुटी आपण म्हणूया त्याला. एज्युकेशन सिस्टीमची एक फार मोठी त्रुटी आहे. ती कुठली त्रुटी आहे? आपण गप्पा मारतो बघा, आपण गप्पा मारतो मुलांमध्ये, आपण फार कमी वेळेला त्या अभ्यासावर मारतो, फार कमी वेळेला आपल्या गप्पा अभ्यासावर असतात, अदरवाईज त्या पिक्चरवर असतात, काहीतरी इतर. ठीक आहे, स्वाभाविक आहे. शिक्षक पण गप्पा मारतात, मग त्यांच्या मग काय रे आज काय नाही, आता झाला माझा 80% सिलेबस संपला, आता या आठवड्यात संपेल, मग प्रिपरेशन लीव चालू होईल वगैरे वगैरे वगैरे. तर आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ही टीचिंग किंवा टीचर सेंट्रिक एज्युकेशन सिस्टीम आहे. टीचिंग म्हणतोय मी, टीचिंग, टीचर नाही, टीचिंग सेंट्रिक. म्हणजे कशी, मुलांमध्ये अशा गप्पा होत नाहीत, आज आपण काय शिकलो, आज आपण मुलं पण असं म्हणतात नाही, आज सरांनी हिंदू लॉ शिकवला, असं आपल्या तोंडातूनच येत नाही, नाही आज मी हिंदू लॉ शिकलो.
आता बघा, समजा तुम्हाला तुमच्या मोठ्या भावानी सायकल शिकवली आणि तुम्ही ते पत्रातनं कुणाला तरी कळवताय, तर तुम्ही असं नाही कळवत की मला माझ्या दादानी सायकल शिकवली, असं नाही कळवत. तुम्ही मी सायकल शिकलो असं कळवता की नाही? मग असं एज्युकेशनमध्ये का होत नाही की आज मी क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलो, आज मी मर्कंटाईन लॉ शिकलो? असं होत नाही, कारण आपली एज्युकेशन सिस्टीम ही टीचिंग सेंट्रिक एज्युकेशन सिस्टीम आहे. म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा श्लोक आपण लहानपणापासून ऐकतो. तो योग्य आहे, तो सार्थ आहे. पण असं असलं तरी हा जो देवासमान असणारा गुरु आहे तो आहेच मुळात विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे विद्यार्थी नसेल तर त्या गुरुच्या अस्तित्वालाच काही अर्थ नाही. म्हणजे इतकं ते नातं एकमेकात गुंतलेलं आहे. तर प्रश्न असा आहे की ते जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एज्युकेशन सिस्टीमचा जो आहे तो गुरु किंवा टीचिंगपासनं स्टुडंटकडे जायला पाहिजे. आता बघा फरक बघा कसा आहे. एज्युकेशन म्हणजे काय? तुम्ही स्वतःला विचारून बघा. कधीतरी माझं लेक्चर झाल्यावर कधी आठवलंच तुम्हाला तर ह्याच्यावर गप्पा मारा. एज्युकेशन म्हणजे काय? लर्निंग म्हणजे काय? टीचिंग म्हणजे काय? ट्रेनिंग म्हणजे काय? हे सगळं वरकरणीसारखं वाटतं की नाही? अगदी म्हणजे हा बटाटा आहे, हा रताळ आहे, अगदी वरकरणीसारखं आहे. वाघ, बिबट्या, चित्ता वरकरणीसारखं आहे. सिमिलर, सारखं नाही, सिमिलर. पण काय फरक आहे हो एज्युकेशन आणि लर्निंगमध्ये? आपण आज आमचे प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट, ही इज अ लर्नेड फेलो असं आपण म्हणतो. लर्नेड म्हणजे काय? काय झालं म्हणजे शिक्षणाचं पर्यावसान हे लर्निंगमध्ये होईल. कारण अल्टिमेट डेस्टिनेशन हे विद्यार्थी आहे, अल्टिमेट डेस्टिनेशन हे लर्निंग आहे. आणि कुठंतरी आता आपल्या देशामध्ये NEP ज्याला म्हणतो आपण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे जे नवीन आत्ता आलं आहे, याच्यामधनं खूप सुंदर क्रांतिकारी बदल, म्हणजे खरं तर प्राचार्य मंडळी किंवा प्राध्यापक मंडळी ते सांगू शकतील की हे कसं होणार आहे. हा प्रश्न सर्वसामान्यांसारखा मलाही आहे की आपल्याकडं शिक्षक अपुरे आहेत आणि आपण NEP आणि आपण लॅटरल एंट्री, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन अशी स्वप्न बघतोय. तर हे कसं होणार आहे? ह्याचा संबंध नक्की स्किल डेव्हलपमेंटशी. हे झाल्याशिवाय हे NSDCचे एफर्ट्सला काही अर्थ नाही आहे. म्हणजे मला जायचं आहे दिल्लीला आणि माझ्या हातात सायकल आहे, अशी परिस्थिती आपल्या शिक्षण क्षेत्राची आज आहे. तर थिअरी आणि प्रॅक्टिस याच्यामधली दरी जाण्यासाठी, जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकल ॲप्रोच, एखादा सर्जरीचा प्रोफेसर, आता तुमच्याकडे मला सरांनी सांगितलं पुढच्या वर्षी BMS पण चालू होणार आहे, म्हणजे मेडिसिन फॅकल्टी तुमच्याकडे येणार. तर असं एखादा डॉक्टर म्हणतो का हो की मी सर्जरीवर छान लेक्चर देऊ शकतो पण मला ऑपरेशन करायला सांगू नका? हास्यास्पद वाटतं नाही? पण मला सांगा की, किंवा स्टुडंटचं उदाहरण घ्या तुम्ही, त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्यक्ष काम करावं लागतं. एक डॉक्टर असतो बरोबर, पण इंजिनिअरिंगमध्ये मी अशी मुलं पाहिली आहेत की C प्रोग्रॅमिंग 100 पैकी 92 मार्क. तर मी असा एक छोटासा प्रोजेक्ट होता, आपल्या कॉलेजमध्ये ऑफिस असतं बघा, ऑफिस, त्या ऑफिसमध्ये स्टुडंट सेक्शन असतो. तुम्ही स्टुडंट सेक्शनमध्ये जात असाल, त्या स्टुडंट सेक्शनमधला एक काउंटर आहे, काही मायग्रेशन असेल, स्कूल लिव्हिंग असेल, फी. तर ही एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीमसाठी मला एक प्रोग्रॅम डेव्हलप करायचा आहे Cमध्ये. तर तू देशील का एवढं करून? नाही जमलं त्याला. हा गॅप आहे, हा गॅप आहे. म्हणजे मी C प्रोग्रॅमिंगची क्वेश्चन पेपर उत्तम सोडवू शकतो पण मी C प्रोग्रॅमिंग करू शकत नाही. असं आपल्या परीक्षेत होतं का नाही होत? होतं. फक्त मेडिसिन फॅकल्टी इथे होत नाही, कारण ती फॅकल्टी प्रॅक्टिकल ॲप्रोचशिवाय जगूच शकत नाही. मी म्युझिकचे टीचर पण असे पाहिलेत, म्युझिकचे टीचर आहेत किंवा कॉमर्सचे टीचर आहेत, सायन्सचे टीचर आहेत, प्रॅक्टिकल ॲप्रोच. आणि ह्याच्यात काय होतं, त्या टीचरचाही दोष नसतो, जो सिलेबस आलेला आहे वरून. आता ॲटॉनॉमी आली, आता क्लस्टर्स आल्या,
आता NEP आली, आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आली. तर इथं तुम्ही स्किल बेस्ड कॉम्पोनंट हे रेग्युलर सिलेबसमध्ये इनकॅल्केट करू शकता. आता मला वाटतं ती सुरुवात झालेली आहे. मी आत्ता सुरुवातीला सरांच्या बरोबर आणि आपले तुमचे रिसर्चच्या कामाचे हेड त्यांच्याबरोबर बऱ्याच गप्पा मारल्या आणि मी तुमच्या प्रिमायसेसमध्ये उभा आहे म्हणून मी हे अजिबात बोलत नाही, पण जे जे त्यांनी सांगितलं तुमच्या प्रिमायसेसवर चालणारं काम आहे ते खरंच थक्क करणार आहे. की आज कमर्शियल पेटंट मिळणं, ते प्रॉडक्ट मिळणं, त्याची ग्रँट मिळणं आणि आज ह्या नगर आणि नाशिक रोडला जोडणारा हा जो आतला रस्ता आहे, या रस्त्यावर हे जे शैक्षणिक संकुल वसलेलं आहे, इथं जर असं काम होत असेल तर मला नाही वाटत की स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज आहे. अतिशय स्तुत्य आहे. कमर्शियल पेटंट मिळणं हा इट इज अ सॅल्युटेबल जॉब. कारण कितीतरी चांगल्या चांगल्या शहरामधल्या अतिशय वेल एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूट्समध्येही रिसर्च होतो का? होतो. पण रिसर्च पब्लिकेशनचा उपयोग फक्त प्रोफेसरचा API वाढायला होतो. दुर्दैवाने म्हणजे मी बोललो हे विसरून जा बाहेर. तर मी एका रिसर्च कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न विचारला की हा रिसर्च पेपर पब्लिश झाला आहे तर त्या कॉन्फरन्स ऑर्गनाईज करणाऱ्या कॉलेजला त्याची ग्रँट मिळाली. कॉलेज इज हॅपी. त्या टीचरचं पब्लिकेशन झालं, त्याच्या बायोडेटात 2 ओळी ॲड झाल्या, त्याचा API वाढला, ही इज हॅपी. ग्रँट दिली, UGC इज हॅपी. हे सगळे सोडून या रिसर्चचा कुणाला तरी फायदा झाला आहे का तिसऱ्याला की जो ह्याच्याशी संबंधित नाही आहे? त्याचं उत्तर नाही असे. त्यामुळे आपल्याकडचा रिसर्च परत आपल्या शिक्षणासारखाच मोर ऑर लेस अत्यंत थिअरॉटिकल राहतो आणि त्यामुळं जगामध्ये सर्वाधिक PhD होल्डर्स आपल्या देशात बाहेर पडतात. आणि प्रॉडक्टिव्ह रिसर्चमध्ये जर जगातली यादी पाहिली तर आपला नंबर खालून दुसरा तिसरा लागतो. PhDच्या बाबतीत वरून पहिला दुसरा लागतो. हा गॅप हा कुठंतरी ब्रिज व्हायला पाहिजे. आणि काय होतं, दमछाक होते मग विद्यार्थ्याची. शिक्षकाचा पगार मिळतो, कॉलेज चालतं, तो विद्यार्थी बाहेर जातो आणि ज्याला आपण हिंदी पिक्चरच्या भाषेत दर दर की ठोकरे. तर हे होऊ नये म्हणून हा गॅप बुजवण्याचं काम हे फर्स्ट इयरपासून व्हायला पाहिजे. तर आता प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये आपला रोल काय? एक कॉर्पोरेटमध्ये हल्ली एक टर्म आली, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. माझा रोल काय? तर तुम्ही म्हणाल की ठीक आहे, कॉलेजने आमच्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग सुरू करावं किंवा आम्हाला वेगळा इंडस्ट्रियल ट्रेनिंग ऑर्गनाईज करावं किंवा इंडस्ट्रियल टूर ऑर्गनाईज करावी. तर हे ठीक आहे, कॉलेजनी हे करावं, युनिव्हर्सिटीनी ते करावं, आईवडिलांनी हे करावं, गव्हर्नमेंटनी ते करावं. आपला रोल काय याच्यात? आपण नागरिकशास्त्र शिकलो बघा, नागरिकशास्त्र, सिविक्स शिकलो ना आपण, हिस्ट्री सिविक्स, त्यातलं सिविक्स. म्हणजे आपण रस्त्याने चाललो की झाड पडलं आडवं, काय ते कॉर्पोरेशनचे लोक, पुण्यामध्ये असं म्हणतात लोक, काय कॉर्पोरेशनच्या लोकांचं लक्ष नाही, ते कॉर्पोरेटर, करा बरं त्याला फोन, काय फुकट निवडून दिले का त्याला, हे काय झाले, कुत्रं मरून पडले, काय ते कळवलं, अरे परवा इथं चोरी झाली, काय ते पोलीस काय लक्ष घालत नाहीत, पिऊन पडलेले असतात, लोकांच्या कॉमेंट्स. अरे मग हे त्या कॉर्पोरेटरचं काम आहे, हे पोलिसाचं काम आहे, हे सोसायटीच्या चेअरमनचं काम आहे, हे गव्हर्नमेंटचं काम आहे. मग तुझं काम काय आहे? तू स्वतः जे राहतो सुखी आनंदी, तुझं काम काय? तर इथं स्किल्स आणि पर्सनॅलिटी याचा संबंध येतो. आणि म्हणून मी तुम्हाला जे 4-5 शब्द सांगितले यातल्या प्रत्येक शब्दावर एक लेक्चर होऊ शकतं. म्हणजे संस्कृती, चारित्र्य, प्रेम, व्यक्तिमत्व, ज्ञान, माहिती, कौशल्य इत्यादी. तर व्यक्तिमत्व विकास हा कौशल्य विकासाचा पाया आहे. स्किल डेव्हलपमेंट बऱ्याच ठिकाणी फेल जाते कारण त्याचं जे बेसिक व्हॅल्यू ट्रेनिंग आहे ते दिलेलंच नसतं. आणि ते ट्रेनिंग आहे ते पर्सनॅलिटीवर दिलेलं ट्रेनिंग आहे. आपण असं म्हणतो बघा, कोणी तो जन्मताना कोणी दरोडेखोर असतो का? तर विवेकानंद जन्मले त्याच वेळेला स्वामी विवेकानंद जन्मले असं कोणी म्हणलं का? विवेक जन्मला असं नरेंद्र जन्मला असंच म्हणलं ना. म्हणजे पर्सनॅलिटी ही घडते, ती जन्मजात नसते. आणि आपल्याकडं आपण माहिती आणि ज्ञान याची गल्लत करतो. म्हणजे आमचा पिंटू फार हुशार आहे, तो नुसती ती TV वरची ती ट्यून ऐकली की सांगतो ही कुठली जाहिरात आहे.
मग तो असे 2-4 पाहुणे आले की एक रिहर्सल होते आणि मग पाहुणे अगदी कौतुकाने म्हणतात, अरे काय बुद्धिमान मुलगा आहे. अरे ते 3-4 वेळेला कानावर पडलं आणि त्याच्यानंतर ते चॉकलेटचं दिसलं की ही जाहिरात कॅडबरीची आहे. म्हणजे बुद्धीचा प्रश्न येतो कुठं, म्हणजे आपल्याला कळलेलंच नाही बुद्धी म्हणजे काय हे. माहिती आणि ज्ञान आपल्याला, आपण उत्तरपत्रिका जी लिहितो त्या उत्तरपत्रिकेत आपण माहिती लिहितो, ज्ञान नाही. ज्ञान नाही. ज्ञान ही फार वेगळी गोष्ट आहे आणि ज्ञान ही दुर्दैवाने कुठूनच न मिळणारी गोष्ट आहे. माहिती पुस्तकात मिळते, एक्सप्लेनेशन टीचरकडनं मिळतं, उदाहरणं अजून कुठनं तरी मिळतात. आता हल्ली रेडीमेड नोट्स झाल्यात. पुण्यात आप्पा बोळन चौकामध्ये गेले की नोट्सच नोट्स. आप्पा बोळन चौक पुण्यातला माहिती असेल, म्हणजे रेडीमेड सिलॅबसप्रमाणे. आणि भयंकर त्या पॉप्युलर आहेत. ते मुलं ते घेतात 2 दिवस आधी 100 पैकी 80. म्हणजे कुणाला समुद्रात पोहायचंच नाही, टँकमध्येच पोहायचं, टेक्स्टबुक वाचायचं नाही. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की मुळात व्यक्तिमत्व म्हणजे काय हे आत्ताच समजून घ्या. खरं तर याच्या आधी पण समजून घ्यायला पाहिजे होतं, कारण जन्मलेल्या बाळाला सुद्धा पर्सनॅलिटी असते. जसं ते म्हणतात गवयाचं पोर रडतं सुद्धा सुरात. म्हणजे जन्मजात पर्सनॅलिटी असतेच, ती तुम्ही कशी घडवता, कशी एक्सप्लोर करता ह्याच्यावर आहे. तर पर्सनॅलिटी मायनस पर्सन इज इक्वल टू वॉट. एक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते, तर ते मुलीला शिकवत होते त्यांच्या की व्यक्तिमत्व म्हणजे काय. ती मुलगी ते काही, त्या मुलीला ते डोक्यातच शिरत नव्हतं. त्या मुलीनी तिच्या खोलीमध्ये ऋतिक रोशनचे फोटो लावले होते, खूप ऋतिक रोशनचे फोटो. ते वडील म्हणले सगळे ऋतिक रोशनचे इतके फोटो लावलेत, तू एखादा विवेकानंदांचा लाव, म्हणजे तुला त्या फोटोकडे बघून काहीतरी, एखादा स्वामी रामकृष्ण परमहंसांचा लाव, शिवाजी महाराजांचा लाव, डॉक्टर आंबेडकरांचा लाव, फुलेंचा लाव. ऋतिक रोशन, दीपिका पदुकोण, शाहरुख सगळी खोली भरलेली. ते वडिलांना काळजी वाटायला लागली. म्हणजे असं का. तर ती मुलगी म्हणली की मला ऋतिक रोशनची पर्सनॅलिटी आवडते, ऋतिक रोशनची पर्सनॅलिटी मला आवडते. ठीक आहे, आवडण्यासारखीच आहे, कुणालाही आवडण्यासारखी. मग ऋतिक रोशन म्हणले, वडील तिला म्हणले की अगं बाळा, रामकृष्ण परमहंस आणि ऋतिक रोशन कुणाची पर्सनॅलिटी चांगली आहे. ती पटकन म्हणते अर्थात ऋतिक रोशनची, कारण रस्त्याने जर दोघं चालले तर परमहंसांकडे कुणी बघणारही नाही आणि ऋतिक रोशन भोवती गर्दी जमेल. तर मुळामध्ये ना आउटलुक आणि पर्सनॅलिटीमध्ये फरक आहे. आपण पटकन म्हणतो अरे काय तो नवीन परवाचा तो नवीन हिरो आलाय कार्तिक आर्यन, काय पर्सनॅलिटी आहे त्याची. आपण अगदी इझिली म्हणून जातो. म्हणजे आपण मुद्दाम नाही करत, पण आपण किती अज्ञानात असतो हे मी सांगतोय. की आपण त्या व्याख्या अशा लहान करून टाकल्यात. म्हणजे एखादा असतो तो कुठल्याही स्त्रीकडे असा नजर वर उचलूनही बघत नाही, म्हणजे त्याचं चारित्र्य चांगलं, मग तो दुसऱ्यांची पत्र चोरून वाचतो ते चालतं. त्याने ऑफिसच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केलेला चालतं, पण तो कुणाकडे बघत नाही. तर चारित्र्याची व्याख्या किती वाईट आहे, ती विड्थ तरी आपण समजून घ्यायला पाहिजे. मग वडील म्हणतात की असं करू, मला एक पिक्चर काढायचा आहे, तर तो ऋतिक रोशनच्या जीवनावर काढू का परमहंसांच्या जीवनावर काढू. तर ती मुलगी इतकं छान उत्तर देते. ती मुलगी म्हणते की ऋतिक रोशनच्या जीवनावर 10 मिनिटाची डॉक्युमेंटरीसुद्धा निघणार नाही, पण परमहंसांच्या जीवनावर पिक्चर काढायचा असेल तर त्याला 3 तास पुरणार नाहीत. मग ते वडील म्हणतात आता तुला पर्सनॅलिटी म्हणजे काय कळलं का. तर ती मुलगी म्हणते हो. तर हे त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं सगळ्यात सुंदर उत्तर आहे की पर्सनॅलिटीसाठी आपण काय केलं पाहिजे. मग त्याच्यात अंधश्रद्धा निर्मूलन आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन आहे. आजही मला सांगा तुम्ही, आपण काय होतं की प्रोफेशनल स्किल्सकडे आपण का जात नाही, तर ह्या सगळे आपले साखळदंड आहेत. ह्या बेड्यातनं आपण मोकळं झाल्याशिवाय आपण कुशल होणार नाही. आजही शनिवारी लोक सलूनमध्ये जात नाहीत. ते आजीने सांगितलं होतं शनिवारी सलूनमध्ये जायचं नाही. म्हणजे असे लोक आहेत. शनिवारी तेल आणायचं नाही, शनिवारी पेट्रोल भरायचं नाही. कशासाठी. तर मूळ मुद्दा असा आहे की जोपर्यंत आपण या साखळदंडातून बाहेर येत नाही
तोपर्यंत आपण कौशल्याकडे जाणार नाही. बघा म्हणजे आता मला अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुम्ही चाललाय कुठंतरी आणि मांजर आडवं गेलं, सगळेजण हसले बघा, काय होतं? तुम्हाला तुमच्या मैत्रिणींनी बोलावलं आहे समजा भेटायला, तुम्ही प्रपोज केलं आहे आणि ती आज तिचा निर्णय देणार आहे आणि मांजर आडवं गेलं, काय वाटतं? अपशकुन झाला असं वाटतं. हे कशाला हे आपण म्हणजे आपण खरं तर ती मुलं पण अशी असतात, ते बिचाऱ्या मांजराला 4 शिव्या देतात, म्हणजे खऱ्या शिव्या तिला द्यायला पाहिजेत. तुम्ही रोज वृत्तपत्र बघितलं ना, तुम्ही भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचता, चाइल्ड अब्यूजच्या बातम्या वाचता, म्हणजे आपण माणसं आहोत का असा प्रश्न पडावा अशी. म्हणजे मला तर खरंच मनापासून तुम्हाला सांगतो असं वाटतं की आपण जर माणूस चालला आणि मांजर आडवं गेलं तर मांजराने परत जायला पाहिजे, एवढं आपण खाली गेलोय आता की अरे किती वाईट झालं, माणूस आडवा गेला. मला खरंच अशी परिस्थिती आहे. कारण तुम्हाला सांगतो की काहीतरी चांगलं घडायचं असेल ना आपल्याकडं, आपल्या देशात, तर काहीतरी वाईट आधी घडावं लागतं त्याच्या. म्हणजे महाडला पूलच पडला आणि 110 मुलं गेली निष्पाप. मग सगळ्या देशात चर्चा, त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, कमिटी नेमा, इन्क्वायरी कमिटी नेमा, CBIला द्या. पण मला म्हणायचं काय की पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का हे तपासायसाठी तो पूल पडलाच पाहिजे का? मुंबईमध्ये एक मला वाटतं जुहू का चर्चगेटला एक हॉटेल आहे, असं खूप बोळात आहे ते हॉटेल. तिथं आग लागली, आग लागून 125 लोक जागेवर मेले, जागेवर. जुनी घटना आहे, 9-10 वर्षापूर्वीची. सगळीकडे चर्चा की ह्याचं फायर ऑडिटच झालं नव्हतं. मग ज्यांनी ते परवानगी दिली, ज्यांनी NOC दिली, त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा, हे करा, नुकसान भरपाई द्या. अरे पण मला काय म्हणायचं आहे की एखाद्या हॉटेलचं फायर ऑडिट झालं होतं का हे बघायसाठी आगच लागायला पाहिजे का? ती रिकरिंग प्रोसेस पाहिजे. म्हणजे हे असं झालं की म्हणजे जसं तुम्ही आजारी पडला तरच डॉक्टरकडे जायचं. आता हल्ली फिटनेस लोक रेग्युलरली चेक करतात, तसं का नाही होत? पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट दमणला मी सांगतो, उद्घाटन झाल्यानंतर 16व्या दिवशी तो पूल पडला. म्हणजे माझे एक रिलेटिव्ह तिथे राहतात, त्यामुळे ती घटना घडली आणि त्याच्या 5च मिनटं आधी ते त्यांच्या मुलाला घेऊन आले होते आणि तो पूल पडला. 15 दिवसापूर्वी उद्घाटन झालेला पूल पडतो कसा काय? कारण आपल्याला थिअरी शिकवतात, ह्युमन व्हॅल्यूज नाही. म्हणून आपण पर्सन म्हणून उदयाला येतो, पर्सनॅलिटी म्हणून नाही. म्हणून आपल्याला फक्त माहिती कळते, स्किल्स नाही. पूल पडतो कसा काय? मग माझं म्हणणं की ज्या इंजिनियरनी तो बांधला त्याला सस्पेंड जसं करता, तसं ज्या मंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं त्यालाही फाशी द्या. धन्यवाद. संसदेवर एक हल्ला झाला, म्हणजे बॉम्ब, आणि सुरक्षा कर्मचारी गेले 10-11 आणि त्यांना दिलेली मेडल्स त्यांच्या बायकांनी परत दिली की संसदेची सुरक्षा करणारे जर सुरक्षित नाहीत तर त्यातल्या एका वीरपत्नीचं रुदन फार बोलकं होतं. ती असं म्हणली की का हो ह्याच्यामध्ये एकही आमदार, खासदार किंवा मंत्री गेला नाही. ताजमध्ये ज्या वेळेला वरनं ते उतरले आणि बॉम्बस्फोट झाला, एक तरी मंत्री धक्का लागला का केसाला? एका तरी आमदाराच्या लागला का? कोण गेलं? करकरी गेले, 11 जण गेले. ताजमधले वेटर जखमी झाले. हे वाईटच झालं. म्हणजे मंत्री जखमी व्हावा का तर नाही, तोही माणूस आहे, त्यालाही कुटुंब आहे. पण मला हे कळत नाही की या ह्युमन व्हॅल्यूज जातात कुठं? या ह्युमन व्हॅल्यूज कुठं जात नाहीत, कारण त्या आलेल्याच नसतात. आपल्याला नागरिकशास्त्र 20 मार्काचं, इतिहास 80 मार्काचा. मला असं वाटतं नागरिकशास्त्र 90 मार्काचं पाहिजे आणि इतिहास 10 मार्काचा पाहिजे. की 1857 साली एक युद्ध झालं त्याच्यात एवढे, अरे हो पण ते आज का सांगता मला? रामायण झालं, महाभारत झालं, कृष्ण, असं सगळं ठीक आहे, वंदनीय आहे, ठीक आहे. पुढं काय? तर पुढं हे सांगा की ज्या ह्युमन व्हॅल्यूज रामानी जपल्या, ज्या ह्युमन व्हॅल्यूज गुरु नानकांनी जपल्या, ज्या अल्लानी जपल्या, राम रहीम त्यांनी जपल्या, त्या आम्ही नाही जपल्या. म्हणजे आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतो पण आमच्या त्या व्हॅल्यूज आमच्या शिक्षणात नाही आहेत.
म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी आज अतिशय सुंदर दिवशी मी हे बोलतोय की त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली म्हणून आज स्त्री वैमानिक आहे. तर ती वैमानिक स्त्री, पंतप्रधान होणारी स्त्री, IAS ऑफिसर होणारी स्त्री, आणि आज पेट्रोल पंपावर सुद्धा स्त्री असते, आज रिक्षासुद्धा स्त्री चालवते, आणि या रिक्षा चालवणारी स्त्री, कंडक्टर स्त्री आणि पोलीस कमिशनर झालेली स्त्री, ह्या सगळ्या माझ्या दृष्टीने सारख्याच वंदनीय आहेत. कारण ही त्या माऊलीची कृपा आहे की आज हे आपण बघतोय, हे आपण आज बघू शकतोय. कारण त्यांना स्किल्स माहिती होती, आपल्यापर्यंत ती आली नाहीत कारण आपली जोळी रिकामी आहे. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की काहीतरी चांगलं व्हायसाठी काहीतरी वाईट होणं, म्हणजे आता शाळेच्या बस असतात बघा, आणि अजूनही मी सांगतो, म्हणजे मी पुण्यातनं आलो आहे म्हणून सांगत नाही, कारण मी प्रॉपर पुण्याचा नाही आहे. माझं मूळ गाव पंढरपूर आहे आणि मी प्रॉपर पुण्याचा नसल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण का माहिती आहे का की म्हणजे पु ल देशपांडेंनी फार छान वाक्य सांगितलं होतं की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण प्रॉब्लेम काय आहे की पुण्याच्या बाहेर काही चांगलं होतं ह्याच्यावर कुणाचाच विश्वास नाही आहे, आणि कुणाचाच म्हणजे पुण्यात कुणाचाच. तर असं नाही आहे. म्हणजे आज मला त्यांनी जे सांगितलं ना की जर्मन पेटंट जर आज तुमच्या इथे येतं या रोडवर, पुण्यामध्ये तुम्ही सर्वे घ्या, मुंबईमध्ये सर्वे घ्या, किती अनएडेड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कुठल्या रिसर्चची पेटंट फाईल होतात, कुठली पेटंट कमर्शियल होतात, आणि किती कमर्शियल पेटंटमधनं प्रॉडक्ट जन्मतं, आणि किती जन्मलेली प्रॉडक्ट ही इंडस्ट्री विकत घेतं आणि ती आपण विकत घेतो दुकानात. तर प्रश्न असा आहे की कुठलाही रिसर्च, आणि रिसर्चसाठी तुम्ही उच्च शिक्षित असायची अजिबात गरज नाही. तर प्रश्न असा आहे की शाळेमध्ये कुठल्या तरी, आता दुर्दैवाने ही बातमी कधीही पेपर उघडला तरी वाचायला मिळते, कुठल्या तरी स्कूल बसमध्ये कुठल्या तरी विद्यार्थिनीवर अत्याचार होतो. किती वाईट आहे. बरं, अजूनही या बातम्या थांबत नाहीत. तर प्रश्न असा आहे की मग अशी बातमी आल्यावर मग त्या कॉलेजवर किंवा शाळेवर मोर्चा जातो, मग कुणाचा तरी एकाचा पॉलिटिकलचा बाईट येतो. बरं, तो जो कोणी नेता असतो सो कॉल्ड, म्हणजे हातात एक आयफोन, गोफ, रेबॅन, त्याला त्या मुलीशी घेणं देणं नसतं, त्याचा बाईट महत्त्वाचा आहे. मग चर्चा सुरू होते की बसमधले नियम काय आहेत. तर नाही, एक लेडी केअरटेकर बसमध्ये पाहिजे, एक मेडिकल एड पाहिजे, एक ड्रायव्हर पाहिजे, आणि म्हणजे एक अटेंडंट आणि एक लेडी केअरटेकर बसमध्ये पाहिजे. मग ही त्या बसमध्ये नव्हती, मग करा त्या शाळेवर कारवाई. पण मला म्हणायचं आहे की त्या बसचे नियम शाळा पाळते का हे तपासण्यासाठी त्या एका निष्पाप मुलीचा बळी जायलाच पाहिजे का, हे आधी का नाही होत. तर आधी होत नाही कारण आपल्याकडे ह्युमन व्हॅल्यूज नाहीत, आणि ह्युमन व्हॅल्यूज नसल्यामुळे आपल्याकडे स्किल्स नाहीत. हा इतका सोपा आणि सरळ, अतिशय सरळ विषय आहे. दुसरा प्रश्न आहे हा ॲटिट्यूडचा. आपण आपल्या कामाकडं कोणत्या ॲटिट्यूडनी बघतो. एकदा मी खूप पूर्वी 94 सालची गोष्ट आहे, टाटा मोटर्समध्ये गेलो, त्यावेळेला ते टेल्को नाव होतं त्याचं, आणि त्यांच्याकडं ISO कंपनीची व्हिजिट होती. तर ती जी जपानची टीम होती, क्वालिटी असेसमेंट टीम, तर त्या टीमबरोबर त्यांनी तो जो वेट स्वीपर होता ज्यांनी ते ऑफिस स्वच्छ केलं, त्याला त्यांनी जेवायला बोलवलं होतं. म्हणजे सगळे व्हाईस प्रेसिडेंट, मॅनेजर्स, ऑफिसर्स, आणि तो स्वच्छ करणारा. तर त्याला विचारलं की अरे भाऊ, ह्याला का आणलं तुम्ही जेवायला, एवढे सिनियर मॅनेजर नाही आणले. तर ते काय म्हणले माहिती आहे का, ते जपानचे लोक, की ते म्हणले आम्ही ज्यावेळेला सगळ्यांना प्रश्न विचारला त्यावेळी ह्याला विचारलं की बाबा तू आज किती वाजता आलास. तर तो म्हटला मी आज पहाटे 6 वाजता आलो. तुझे वर्किंग आवर्स काय आहेत. माझे वर्किंग आवर्स 8 ते 4 आहेत. मग तू 6 वाजता का आला. नाही, तो म्हटला की माझी अशी इच्छा होती की हे इतकं चकाचक करायचं की तुम्ही लॅबोरेटरी, लायब्ररी, इक्विपमेंट, यंत्रणा हे बघणं नंतर, पण तुम्हाला आल्या आल्या असं वाटलं पाहिजे की अशी स्वच्छता आमच्या देशात पण नाही आहे, म्हणजे जपानमध्ये. तर ते म्हणले हे किती छान स्पिरिट आहे कामाचं. म्हणजे मी जे काम करतो त्या कामाचा इफेक्ट हा कंपनीच्या ISO रँकिंगवर होणार आहे. हे प्रॉडक्ट डिझाईन इंजिनियरला वाटणं वेगळं, हे कंपनीच्या मालकाला वाटणं वेगळं, आणि हे कंपनीमधल्या चतुर्थ श्रेणी स्वच्छ कामगाराला वाटणं वेगळं.
आणि ते म्हणले म्हणून आम्ही या माणसाला नमस्कार केला आणि म्हणून आम्ही याला आमच्याबरोबर जेवायला आणले. हा ॲटिट्यूड आपल्या कामाकडं बघण्याचा जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये कौशल्य हा प्रकार येणार नाही. आणि म्हणून सांगतो की हा एस्टीम असतो प्रत्येकाचा. हा एस्टीम असतो. एका इंग्लिश पिक्चरमध्ये मूर्तिकारांची एक गोष्ट दाखवली आहे. ते एक असे मूर्त्या फोडत असतो, एक जण मूर्ती तयार करत असतो. देवळाचं काम चाललेलं असतं आणि बाजूला ते पाथरवट मूर्ती करायचं काम चाललेलं असतं. मग तो एक जाणारा त्याला विचारतो, तू काय काम करतो रे? तर तो म्हणतो, नाही मी हे मूर्ती हे करतोय, पण हे काय माझ्या हात बीत शत्रूला पण हे काम मिळू नये म्हटलं. पहाटे 5 करतोय, अजून एवढंच कमी झालंय, हे बघा माझे हात. तेच काम दुसरा करत असतो. तो म्हणतो की हो बरोबर आहे, त्याचं हे काम अतिशय वाईट आहे. हे बघा म्हणतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत करावं तेव्हा कुठं 10% दगड जातो आहे. आता ही मूर्ती व्हायची कधी काय? पण यातनं 4 पैसे मिळतात. मग संध्याकाळी मी काहीतरी खायला घेतो. मग ती पोरं अशी माझ्या त्या घराच्या बाहेर वाट बघत असतात आणि मग ती उड्या मारतात गेल्यावर. त्यामुळे हो आहे त्रासदायक, पण मला ते बरं वाटतं, कारण ते यातनं जो पैसा मिळतो त्यातनं माझे घरचे आनंदी होतात. ॲटिट्यूडमध्ये फरक आहे की नाही. तिसरा तेच काम करत असतो. त्याला ते विचारतात तू काय करतोय? तर तो म्हणतो की मी जे नशिबानी एखाद्याला मिळतं ते काम करतोय. का? कारण तो म्हणतो मी जे काम करणार आहे त्याला सगळं जग नमस्कार करणार आहे. हे काम अभावानी करायला मिळतं. मग तो म्हणतो की अरे पण तू देव पाहिलायस का? तो म्हणतो नाही, देव कसा मला दिसेल, ती माझी काही पुण्याई नाही, मी काय ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव थोडाच आहे मला देव दिसायला. अरे मग तू मूर्ती कशी काय करतोय गणपतीची? तू जर गणपती पाहिला नाहीस तर, जर घोडा शाडूचा घोडा करायचा आहे किंवा बैल करायचा आहे तर बैल माहीत पाहिजे ना कसा दिसतो ते. जर तुला देव पाहिलाच नाही तर तू देव कसा काय करतोय त्या दगडातला? तर त्याचं जे उत्तर आहे ना, हे IIM अहमदाबादच्या जर्नलमध्ये छापलं आहे. त्याचं उत्तर IIM अहमदाबादच्या जर्नलमध्ये छापलं आहे. तो असं उत्तर देतो की देव पाहायला असायची गरजच नाही आहे त्याला, देव दगडामध्ये आहेच. तर आपण सगळे म्हणतो बघा दगडात देव आहे वगैरे, पण याचा अर्थ बघा किती गहन आहे. दगडात देव आहेच. तो म्हणतो की तो देव आणि जग ह्याच्यामधला जो एक्सेस दगड आहे तेवढा फक्त मी काढून टाकतोय. तो घेतो काढून बरोबर. तो म्हणतो मी फोडत राहणार, 8 दिवसांनी गणपती दिसणार आपोआप. हे बघा ॲटिट्यूडचा किती ॲटिट्यूडचा फरक आहे बघा. म्हणजे एक इंडियन उद्योगपती आणि एक जपानचा उद्योगपती दोघांनी एका US ग्रँडसाठी अर्ज केला. घडलेली गोष्ट आहे. तर एक टांझानिया म्हणून मधलं एक गाव आहे, तर ते अतिशय छोटं खेडेगाव आहे. तर ते म्हणतात तिथं जाऊन तुम्ही बुटाची फॅक्टरी टाका, बूट शूज. आम्ही तुम्हाला 10 कोटी रुपये देतो, तुम्ही त्या खेड्यात जाऊन बुटाची फॅक्टरी टाकायची. मग तो भारतातला माणूस काय म्हणतो की मी आधी त्या खेड्यात जाऊन येतो. जपानचा माणूस आधीच हो म्हणतो. तो म्हणतो बघा विचार करा, तो भारतातला माणूस किती मॅच्युअर्ड आहे बघा. तो म्हणतोय आधी मी ते गाव बघून येतो. तो जपानचा माणूस म्हणतो नाही मी ॲक्सेप्ट करतोय. भारतातला माणूस तिथं जातो, गावभर फिरतो सगळीकडं आणि परत आल्यावर तो त्या बँकेला असं सांगतो अहो तिथं कुणीही बूट वापरत नाही, तिथं बुटाचं मॅन्युफॅक्चरिंग करून काय उपयोग आहे, बंद पडेल ते. तो जपानचा तिथं बसलेला असतो. तो बघा यांचं ऑब्झर्वेशन असे तुमचा निर्णय काय आहे? तो म्हणतो नाही माझा निर्णय फर्म आहे. मग तो बँक त्याला सांगते की अहो तिथं कुणीच बूट वापरत नाही. तर तो जपानचा माणूस म्हणतो अहो म्हणूनच तिथं खूप स्कोप आहे आणि तिथं ती फॅक्टरी खूप चालेल. ॲटिट्यूड. त्यामुळं ॲटिट्यूडचा फरक, तुमच्या ज्ञानाकडं बघण्याचा फरक, म्हणजे ज्ञान आणि माहिती हे जे मी सांगितलं ॲडिशन डिलिशन, तर आपल्याला माहिती खूप आहे पण ज्ञान नाही. म्हणून मी म्हटलं की टीचर ज्यावेळेला वर्गात शिकवतो तर ते पुस्तक गुगल ChatGPT याच्यावरनं जे मिळत नाही ते जर वर्गात मिळालं तर ते टीचिंग. आणि हेच आता आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण हेच बघतो. आणि म्हणून ज्या वेळेला तुमचं कम्युनिकेशन, तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या ह्युमन व्हॅल्यूज, तुमचं टेक्निकल नॉलेज, तुमचं प्रोफेशनल नॉलेज आणि या सगळ्याला दिलेला एक ॲप्लाइड बेंड, म्हणजे मी शास्त्रीय संगीत शिकलो तर मी गायलाच पाहिजे, मी मेडिसिन शिकलो तर मी पेशंट बराच करायला पाहिजे. म्हणजे मेडिसिन शिकून मी डॉक्टरीवर लेक्चर नाही द्यायचं, मी ॲक्च्युली इलाज करायचा आणि त्यातनं तो बरा व्हायला पाहिजे. तर प्रश्न असा आहे की ह्या अशा गोष्टी या खूप आहेत बोलण्यासारख्या, पण तुम्ही आत्ता एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेला बाहेर जाता त्यावेळेला मी काय शिकलो आणि मला काय करायचं आहे, मला जे शिकवलं त्यातलं मी किती शिकलो, मी जे शिकलो त्यातलं मला किती समजलं
आणि मला जे समजलं ते खरंच बाहेर उपयुक्त आहे का, आणि ते जर नसेल तर मला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि त्याचं उत्तर स्किल डेव्हलपमेंट हे आहे, त्याचं उत्तर पर्सनॅलिटी हे आहे. म्हणून मी परत सांगतो की याचा पाया हा परत सांगतो की आपला स्वभाव, आपले संस्कार, आपली पर्सनॅलिटी हे स्किल डेव्हलपमेंटचे 3 पिलर्स आहेत. आणि स्किल इंडिया हा जर पाहायचा असेल तर माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या आपल्या परीने आपण एक गोष्ट करायला पाहिजे. म्हणजे पोलिसांचं काम काय आहे, ते पोलिसांचं काम आहे म्हणणं खूप सोपं आहे. ते काय सरकार नुसतं पैसे खातं, काही काम करत नाही म्हणणं सोपं आहे. ते काय गव्हर्नमेंटमध्ये फाईल पडून राहतात, लोक पैसे खातात म्हणणं सोपं आहे. किंवा ड्रेनेज साफ करणारे लोक असतात, काय ते पिऊन पडलेले असतात, काय घाण झाली, काही कामं करत नाहीत म्हणणं सोपं आहे. तर हे सगळं असे तर आपलं याच्यात काम काय. तर स्किल्ड इंडियाचं स्वप्न जर सत्यात आणायचं असेल तर पहिली गोष्ट माहितीची ज्ञानाशी सांगड घालायला पाहिजे आणि ज्ञानाची प्रत्यक्ष काम करून कौशल्याशी सांगड घालायला पाहिजे. आणि ही करायसाठी प्रिपरेशन काय, तर आपल्या देशाला 2 कर्करोग झालेत. कॅन्सर हा रोग माहिती आहे, अजून त्याच्यावर उपाय नाही. कॅन्सर झाला की माणूस मरणार आज ना उद्या. तर आपल्या देशाला 2 कॅन्सर झालेले आहेत आणि याच्यावर इलाज करायच्याऐवजी ते फर्स्ट स्टेजचा बरा होतो, थर्ड स्टेजचाही बरा होतो हल्ली, त्याची जर दोरी बळकट असेल तर. आहेत तेवढे डॉक्टर्स आता प्रगल्भ आहेत, पण जनरली कॅन्सर म्हणले की आपण घाबरतो. तर ह्या 2 कर्करोगांनी आपल्या देशाचा बळी घ्यायच्या आधी आपण स्किल्सच्या माध्यमातून, ह्युमन व्हॅल्यूजच्या माध्यमातून आपण आपल्या देशाला रोगमुक्त केलं पाहिजे. आणि ते 2 कर्करोग म्हणजे करप्शन आणि कास्टिझम, जोपर्यंत हे 2 रोग हे कॅन्सरपेक्षा भयानक आहेत असं आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपल्या अंगात स्किल्स येणार नाहीत. आणि प्रत्येकाने ठरवलं आणि आत्ताच ठरवलं तर चित्र नक्की बदलू शकतं. धन्यवाद. थँक्यू.